नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. दरवेळी भरमसाठ पैसा खर्च करून पिझ्झा ऑर्डर करून खाणं मला काही पटत नव्हतं. म्हणून बरेच दिवस मी विचार करत होतो घरच्या घरी पिझ्झा बनवला तर. म्हणूनच मी घरच्या घरी हा पिझ्झा बनवला आणि काय तुम्हाला सांगू, एकदम कमी खर्चामध्ये हा पिझ्झा मी बनवलेला आहे. आणि घरच्या घरी पिझ्झा बनवण्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा असा की आपण जे पैसे एक्स्ट्रा चीज आणि एक्स्ट्रा टॉपिंगसाठी घालवतो ते इथे घालवण्याची गरज नाही आणि आपली जेवढी इच्छा असेल तेवढा आपण चीज घालू शकतो, टॉपिंग्स घालू शकतो, हव्या त्या आकाराचा पिझ्झा बनवू शकतो. इतके सगळे फायदे घरी पिझ्झा बनवण्याचे आहेत. विशेष म्हणजे या पिझ्झाचा जो डो आहे किंवा हा बेस आहे तोही मी घरच्या घरी बनवलेला आहे. तर तुम्हाला आज मी घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण पिझ्झा डो बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त गरम नको आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी पाण्यामध्ये बोट घालू शकत आहे, इतकं ते गरम आहे. आता या गरम पाण्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट घालणार आहोत, ती म्हणजे ईस्ट. हे ईस्ट बेकरीमध्ये पाव आणि ब्रेड बनवण्यासाठी वापरलं जातं. तुम्हाला हे कोणत्याही बेकरीमध्ये किंवा केकच्या शॉपमध्ये मिळू शकतं. आता इथे 2 चमचे ईस्ट मी पाण्यामध्ये घालणार आहे. जेवढे कप पीठ तेवढे चमचे ईस्ट आपण इथे घेणार आहोत. 2 कप पीठ मी वापरणार आहे तर 2 चमचे ईस्ट मी इथे घेतलेला आहे. आता या ईस्टमध्ये 1 चमचा साखर घालूयात, म्हणजे हे ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी मदत होईल. आता थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करूयात आणि 5 मिनिट झाकून ठेवूयात. 5 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मिश्रण दिसेल. याचा अर्थ ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे. आता आपण यामध्ये पीठ घालू शकतो. तर इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे. 2 कप पिठासाठी इथे मी पाव चमचा मीठ घालत आहे. सोबत थोडंसं आणखी आपण साखर घालणार आहोत. अगदीच पाव चमचा साखर घातलेली आहे. साखर घातल्याने पीठ चांगल्या प्रकारे फर्मेंट होणार आहे. आता ह्या पिठाचा कणकेचा गोळा मी बनवून घेणार आहे. आता इथे आपण 1 कप पाणी ऑलरेडी घातलेलं आहे. जर अजून पाणी लागत असेल तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आता कणिक थोडंसं मळून झालेलं आहे. आता मी किचन कट्ट्यावरती 1 चमचा तेल घातलेला आहे. आता यावरती कणकेचा गोळा आपण अजून मळून घेणार आहोत. कणिक जर हाताला चिटकत असेल तर थोडासा मैदा आपण घालू शकतो. आता कणिक आपलं तयार आहे. आता हा गोळा मी भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि वरून थोडंसं 1 चमचा तेल लावणार आहे. तसेच भांड्याला सुद्धा आतून तेल लावून घेणार आहे. आता आपण झाकण लावूयात आणि 1 ते 1.5 तासासाठी हा गोळा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण पिझ्झासाठी लागणारं टॉपिंग बनवूयात. त्यासाठी मी इथे कणीस घेतलेला आहे. कणीस सोलून झाल्यानंतर त्याचे मी 2 भाग केलेले आहेत आणि ते आपण कुकरला 2 शिट्टी करून शिजवून घेणार आहोत. आता कणीस शिजत घातलेला आहे. तोपर्यंत मी इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे. सोबत एक छोटासा कांदा घेतलेला आहे. आता कांद्याचे 4 भाग केलेले आहेत आणि आपल्याला या कांद्याच्या अशा पाकळ्या लागणार आहेत. अशाच रीतीने मी ढोबळी मिरची सुद्धा चिरलेली आहे. त्यामधल्या बिया आणि आतला जो भाग आहे तो सुद्धा काढलेला आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे कांदा आणि ढोबळी मिरची आता चिरून झालेली आहे. आता मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे. शक्यतो लाल रंगाचा पूर्ण पिकलेला टोमॅटो आपण घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आतला भाग काढून त्याचे असे छोटे छोटे काप बनवायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आकाराचे काप बनवू शकता. तर इथे मी थोडंसं आता पनीर घेतलेलं आहे. हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. घरच्या घरी पनीर कसं बनवायचं याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आवर्जून पहा. पनीर कट करून झाल्यानंतर त्यामध्ये मी आता चिमूटभर आमचूर पावडर घातलेली आहे. सोबतच आता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात. आता थोडासा टोमॅटो केचप किंवा सॉस घालूयात आणि हे पनीर छानपैकी कोट करून घेऊयात. पनीर आता छानपैकी कोट करून झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात मक्याचं कणीस सुद्धा चांगलं शिजलेलं होतं. आता आपण याचे कॉर्न वेगळे करून घेऊ. तर इथे आता आपले सर्व टॉपिंग्स रेडी झालेले आहेत. माझ्याकडे थोडा वेळ कमी होता म्हणून मी कणकेचा गोळा अर्ध्या पाऊण तासानंतरच उघडून पाहत आहे. तुम्ही पाहू शकता अर्ध्या पाऊण तासातच छान फुललेला आहे. आता आपण तो पंच करूयात आणि आता सुरीच्या साहाय्याने आपण याचे 4 भाग करून घेऊयात.
तुम्ही इथे पाहू शकता फक्त 2 कप पिठामध्ये आपण 4 पिझ्झा करू शकतो. आता त्यातला एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. आता किचन कट्ट्यावरती थोडासा पीठ घालून आपण हा कणकेचा गोळा असा पसरवून घ्यायचा आहे. आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त आकाराने पसरवू शकतो. शक्यतो लाटून घेण्यापेक्षा हातानेच पसरवा. आता मी एक प्लेट घेऊन त्यावरती बटर पेपर घातलेला आहे. त्यावरती आपण पसरवून घेतलेलं कणिक घालूया. प्लेटमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरवून घेऊयात. हे कणिक मध्यभागी पातळ आणि बाजूने जाड ठेवायचं आहे. त्यानंतर आता मध्यभागी फुलू नये यासाठी आपण फोर्कच्या साहाय्याने असे होल करून घेणार आहोत. होल करून झालेला आहे. आता यावरती आपण थोडासा पिझ्झा सॉस घालूयात. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पिझ्झा सॉस वापरू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही पिझ्झा सॉस बनवू शकता. पिझ्झा सॉस अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आता वरून थोडंसं केचप घातलेला आहे किंवा टोमॅटो सॉस घातलेला आहे. तोही पसरवून घेऊयात. आता मी इथे मोझरेला चीज घेतलेला आहे. तुमच्याजवळ जर चीज क्यूब असेल तर तोही खिसून तुम्ही इथे घालू शकता. आता हे चीज आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. आपण पिझ्झा घरीच बनवत आहोत त्यामुळे किती चीज घालायचं हे आपल्यावरती आहे. त्यामुळे भरभरून चीज घाला. आता आपण टॉपिंग्स घालूयात. त्यामध्ये आपण थोड्या थोड्या अंतरावरती कांदा, शिमला मिरची घालूयात. थोड्या वेळापूर्वी आपण पनीरसुद्धा कोट करून ठेवलं होतं. ते सुद्धा आपण काही अंतरावरती घालूयात. तुम्ही पाहू शकता आपले टॉपिंग्स किती छान आहेत आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या पिझ्झाची टेस्ट कशी असेल. तर आता आपण कॉर्नसुद्धा घालूयात वरून. आता या टॉपिंग्समधले जे तुम्हाला टॉपिंग्स जास्त आवडतात ते तुम्ही जास्ती घाला. आता आपले सर्व टॉपिंग्स घालून झालेले आहेत. आता हे टॉपिंग्स चांगले बाइंड व्हावेत त्यासाठी वरून थोडंसं चीज घालायचं आहे. चीज घालून झाल्यानंतर आपला हा पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे. बेक करण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक स्टँड ठेवलेले आहे. आता त्यावरती आपण पिझ्झाची प्लेट घालूयात आणि वरून झाकण घालूयात. आता हा पिझ्झा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बेक करणार आहोत. सुरुवातीच्या 1 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आहे. त्यानंतर लो फ्लेमवरती 15 मिनिटांसाठी बेक करायचा आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला पिझ्झा तयार आहे. आपण जो पिझ्झा डो तयार केला होता तो किती फुललेला आहे तुम्ही इथे पाहू शकता. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच बेक झालेला आहे. चला तर मग गरमागरम सर्व करूयात. मित्रांनो, तुम्हाला ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.